सांगली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास आहे. काही वर्षांपूर्वी या कुत्र्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना सोडलं नाही. त्यांना 1.5 महिने रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. नसबंदीच्या नावावर केवळ बिले काढण्याची कामे करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो. तीच कुत्री पुन्हा त्याच ठिकाणी आणून सोडली जातात. पण नसबंदी करूनही त्यांना पिल्ले होतात, अशी ही महापालिका असल्याचा टोला खासदार विशाल पाटील यांनी लगावलाय. त्याचबरोबर जाती धर्माच्या नावावर राजकारण करून केवळ सत्ता मिळवायचा हेतू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाचे आम्ही, अशी अवस्था आत्ताच्या उमेदवारांची आहे, पण तसं आम्हाला करून चालत नाही. वसंतदादांनी या देशासाठी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढाई लढली, छातीवर गोळ्या झेलल्या, त्यामुळे आम्ही त्यांच्या विचाराशी ठाम आहे. देशासाठी भांडत असताना कोणकोणत्या धर्माचं हे पाहिलं जात नव्हतं, पण भाजपचे काही वेगळेच नियोजन सुरू आहे. प्रत्येकाला ते आपली जात आठवण करून देत आहेत. आपण वागायचं कसं, राहायचं कसं, मतदान कसं करायचं, पक्ष कुठला, हे सुद्धा आपण जात धर्म काढायला लागलो तर हे किती दिवस चालणार? तरुण पोरांना डोक्यात भिनलं जात आहे, तू धर्माचा आहेस, तू त्या धर्माचा आहेस, तू असंच वागलं पाहिजे. हा द्वेष फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, त्यांना धर्माशी, विचारांशी काहीही देणं घेणं नाही. काहीही करून सत्ता काबीज करायची, सत्तेसाठी वाटेल ते करतात, अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या आयुक्तांचा कुत्र्यामुळे अपघात झाला. कुत्रे आयुक्तांना सोडेना. 1.5 महिना त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. या महापालिकेला कुत्री सांभाळता येणार, जाईल तिथं भुंकत मागे फिरतात. कोट्यवधी रुपये वर्षाला खर्च दाखवतात. कुत्र्यांची नसबंदी केली. कुठली केली? शहरातून गोळा करतात, दवाखान्यात नेतात. जेवढी गोळा करतात त्याच्या दुप्पट आकडा दाखवून नसबंदीची बिले काढतात आणि फिरून तिथेच सोडतात. नसबंदी केली तरी कुत्र्यांची पैदास पुन्हा आहेच. कसली महापालिका आहे? आम्ही पुन्हा त्यांनाच मतदान करतो, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली आहे. मला सगळ्यांना वाटावं असं, फिरताना सुद्धा कुत्रा आडवं येऊ नये असं, तुमच्या सगळ्यांना स्वच्छता आणि गटर काय लागते महापालिकेकडनं? काय मागतोय आपण सत्ते? आमचं स्वच्छता ठेवा, रस्त्यावर कुत्री नसावी, अशी अवस्था आपल्या महापालिकेची. बजाज साहेब, मला एकदा फोन आला, काय झालं, मागच्या आयुक्त माझे दोस्त झाले, त्यांचा मला फोन आला, विशाल दादा ऍक्सिडेंट झालाय, मी बायको मेवना मेवनी गाडीत आहे, गुप्ता साहेब गाडीत ऍक्सिडेंट झालाय, दवाखाना कुठला सुचवा. मी लगेच फोन केला, असं दवाखाना, डॉक्टर माझे ओळखीचे, 2 मिनिटात तुम्ही जावा, मीही येतो. योगाने मी विश्वित कदम एकत्र होतो, आम्ही दोघं गेलो दवाखान्यात. कमिशनर आयुक्त महापालिकेचा बघायला, महापालिकेच्या आयुक्ताला बघा, दवाखान्यात गेलो. काय झालं ते चेहऱ्यावर काचा बिचा लागला, विचार लागलं होतं, तरी बायको भेटली, काय नाही, काय झालं ऍक्सिडेंट झाला, कसा झाला, काय म्हटलं आयुक्त? कुत्रा आडवं आलं, कुत्रा आयुक्ताला सोडला. 1.5 महिना डॉक्टरकडे घरी आयुक्त कामावर येणार, कुत्रा आडवूया. ह्या महापालिकेला कुत्री सांभाळता येणार, जाईल तिथं मागणं भुकत मिळतं. आणि एवढ्या कोट्यावधी रुपये वर्षाला खर्च दाखवतात. कुत्र्यांची नसबंदी केली, कुठली केली? इथून गोळा करतात, दवाखान्यात नेणं दाखवतात, जेवढी गोळा केली दुप्पट आकडा टाकायचा, त्या सगळ्यांनी नसबंदी केली, बिल काढलं, इथून न्यायची, फिरून तिथं आणून सोडायची. तीच मला दिसतात. आणि दुसरा घाबर आहेत आणि 4 पिल्ली काढले तर. आणि मग काय केलंय तुम्ही? कसली महापालिका राव? आम्ही परत त्यांना मत द्यायला लागलोय. पैसे मिळतात घ्या, माझी काही तक्रार नाही, पण आता बदल करा. ह्या सत्तेत काँग्रेसला सत्ता, विश्वजित कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या वेळेला काँग्रेस निवडून आली पाहिजे. जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आली पाहिजे. मी तुम्हाला आश्वासन देतो की ह्या लोकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एक निष्ठपणे तुमच्यासाठी काम करू. तुम्ही म्हणाल की ही चांगली नगरसेवक आपल्याला राबणारी दिली, चांगल्या घरातले उमेदवार, आता 4 उमेदवार 5 मिनिटात या ठिकाणी उपस्थित राहतील, या सगळ्यांना तुम्ही चांगल्या भरघोस मतांनी निवडून द्यावं. ज्याचा पक्ष कुठला विचारलं ते म्हणतात सत्ताधारी पक्ष. म्हणजे काय? ज्या पक्षात सत्ता त्या पक्षाचा आम्ही तसं करून चालत नाही, कारण आम्हाला परंपरा आहे. वसंतदादांनी या देशासाठी स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी लढाई लढली, इंग्रजांची लढाई लढली, छातीवर गोळ्या घेतल्या आणि ह्या विचाराशी ठाम नाही. हा पुरोगामी विचार आपल्या सगळ्यांना एकत्र आपण घेऊन गेलं पाहिजे, एकत्रच वागलं पाहिजे. वसंतदादा तुरुंगात होते, तुरुंग फोडत असताना
त्यांना सहकार्य करणारे, तू मराठा आहेस का तू हिंदू आहेस हा प्रश्न तरी कुणाला विचारला नव्हता. देशासाठी भांडत असताना आपण कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे हे कधी पाहिलं नव्हतं. पण भारतीय जनता पार्टीचं काहीतरी वेगळंच नियोजन चाललेलं आहे. प्रत्येकाला तुम्हाला आम्हाला ते आपली जात आठवण करून देतात. आता आपल्या धर्माप्रमाणे आपल्या आपल्या रीती रवाजाप्रमाणे आपण करणार, लग्न ठरवताना पाहुणं पै बघणार, ठीक आहे. पण आपण वागायचं कसं, आपण राहायचं कसं, आपण मतदान कसं करायचं, पक्ष कुठला, हे सुद्धा आपण जात धर्म त्यात मुद्दे काढायला लागलो तर किती दिवस जगणार आहे. तरुण तरुण पोरांना आपण डोक्यात घालतोय, तू ह्या धर्माचा आहेस, तू असंच वागला पाहिजेस, तू त्यांच्यावर असंच वागला पाहिजेस. का निर्माण करायला लागलेत हा द्वेष? फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी. त्यांना काही लेणं घेणं नाही तुमच्या कुणाशी, त्यांना धर्माशी काय देणं घेणं नाही, त्यांना विचाराशी काय देणं घेणं नाही. काहीतरी करून सत्ता प्रत्येक वेळी काबीज करायची आणि करण्यासाठी जे लागेल ते करायचं. आम्ही प्रामाणिक राहिलो. या ठिकाणी कित्येक वर्ष काही प्रामाणिक लोक आमच्यावर राहिलेली आहेत. त्यांना ह्या वेळेला संधी द्यायचा निर्णय आम्ही दोन्ही पक्षांनी मिळून घेतला. या परिसरात सुद्धा एक व्यक्ती तुमच्या भागातील नगरसेवक म्हणून मागच्या